भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात 9 जुलै रोजी घडलेली एक संतापजनक आणि लज्जास्पद घटना अजूनही संपूर्ण जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण करते आहे। अल्पवयीन 17 वर्षीय मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली अश्लील प्रकार करणारा, तिच्या शरीराशी गैरवर्तन करणारा डॉक्टर देवेश अग्रवाल याने तब्बल 21 दिवस पोलिसांना झुलवत ठेवला आणि संपूर्ण पोलीस आणि आरोग्य यंत्रणा शांत होती। हा एक निष्क्रियतेचा की नव्या भारतात पैशाने सर्व काही शक्य आहे हा संदेश देणारा प्रकार आहे। पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार डॉक्टरने तिच्या अल्पवयीन मुलीला सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये एकटाच आत बोलावलं। तेथून बाहेर येताना ती अत्यंत भयभीत, अस्वस्थ आणि रडत होती। तिने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरलं। डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अर्धा तास तिच्या शरीराची चाळे केले, तिच्या छातीवर आणि पोटावर अनावश्यक स्पर्श केला। हे केवळ गैरवर्तन नव्हे तर पोस्को कायद्यानुसार अत्यंत गंभीर लैंगिक अत्याचार आहे। पोस्को 354A आणि अन्य कलमांवर गुन्हा दाखल झालाय। पण प्रश्न असा पडतोय की गुन्हा गंभीर असताना आरोपी डॉक्टर 21 दिवस मोकळा कसा? त्याचं हॉस्पिटल अजूनही चालूच कसं? पोलिसांनी त्याच्या नावावर लुक आउट नोटीस जारी केला। जामीन अर्ज सुद्धा कोर्टाने फेटाळलाय, तरी तो पोलिसांच्या हाती लागला नाही। हे केवळ पोलिसांची अकार्यक्षमता की पैशाच्या जोरावर दबाव टाकून मिळालेलं संरक्षण? या प्रकारावर गजा महाराष्ट्र 24 न्यूजने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली। ग्राउंड रिपोर्ट, जनतेच्या भावना, संतप्त प्रतिक्रिया, महिला संघटनांचं आंदोलन यांना वारंवार आमच्या माध्यमातून आवाज दिलाय। आमच्या बातम्यांमुळे संपूर्ण जिल्हा खवळला। नागरिक रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आणि त्याच दबावामुळे पोलिसांनी अखेर हालचाली सुरू केली। 28 जुलै रोजी रात्री 8 वाजता डॉक्टर देवेश अग्रवालने भंडारा सत्र न्यायालयात सरेंडर केलं। इतके दिवस पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, पण न्यायालयासमोर सरळ हजर होतो। यामागे कोणाचं संरक्षण आहे, काय खरं आणि काय दाबलं जात आहे? डॉक्टरला मदत करणारे पॉवरफुल लोक कोण होते? पोलिसांनी कोर्टाच्या फटकाऱ्यानंतरच हालचाल का केली? शासकीय यंत्रणा पैशाच्या ताकदीपुढे इतकी निष्क्रिय का? पीडितेला न्याय मिळेल की प्रकरण सेटल होईल? संपूर्ण साकोलीत संतप्त वातावरण आहे। महिलांमध्ये भीती, पालकांमध्ये चिंता आणि तरुणांमध्ये असंतोष। जर असा डॉक्टर मोकळा फिरत असेल तर कोणतंही हॉस्पिटल सुरक्षित नाही अशी भावना व्यक्त होत आहे। पैसेवाले बलात्कार करतात आणि सुटतात, असा कायदा नको। डॉक्टर अग्रवाल सध्या भंडारा सेंट्रल जेलमध्ये आहे। पोलीस कोठडीत चौकशी होणार का? त्यांच्याकडून आणखीन किती पीडित समोर येतील? त्यांच्या इतर विकृत गुन्ह्यांचं काय? हे प्रश्न अजूनही अनउत्तरणीय आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज ही बातमी तितक्याच ताकदीने पुढे नेणार आहे, कारण हा लढा केवळ एका मुलीच्या न्यायासाठी नाही, हा लढा संपूर्ण समाजाच्या सुरक्षतेसाठी आहे। आम्ही गप्प बसणार नाही। न्यायासाठी आवाज उठवणं हेच खरे आमचे कर्तव्य। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदा गवळी, भंडारा गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।